लोकन्यायालयात 976 प्रकरणे निकाली, 3.5 कोटींची तडजोड. नाशिक रोडला लोकन्यायालय यशस्वीरित्या पार पडले. विविध प्रकरणे निकाली लागल्याने नागरिकांमध्ये समाधान. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती नाशिक रोड यांच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय नाशिक रोड येथे 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. लोक न्यायालयाचे उद्घाटन नाशिक रोड न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश के.जी. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व अतिरिक्त न्यायाधीश के.जी. जोशी यांनी उपस्थित पक्षकार तसेच दाखलपूर्व प्रकरणातील संबंधित बँकांचे अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी यांना लोक अदालतीचे महत्त्व स्पष्ट करत मार्गदर्शन केले. न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांमधील 462 प्रकरणे निकाली करण्यात आली व दाखलपूर्व प्रकरणांमध्ये 16 प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. आज झालेल्या लोक अदालतमध्ये एकूण 478 प्रकरणे निकाली निघाली असून प्रकरणातील एकूण तडजोड मूल्य 3,04,74,133 इतके आहे. तसेच मोटार वाहन न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांपैकी 22 प्रकरणे निकाली निघाली आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलची 476 प्रकरणे निकाली निघाली. असे एकूण 498 प्रकरणे निकाली निघून त्यांचे एकूण तडजोड मूल्य 44,17,320 इतके आहे. सदरची प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यासाठी नाशिक रोड येथील जिल्हा न्यायाधीश के.जी. जोशी, सहदिवाणी न्यायाधीश व्ही.बी. मुल्ला, एन.के. मेश्राम, श्रीमती के.सी. बागल आणि मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश पी.एच. जोशी, नाशिक रोड वकील संघाचे पदाधिकारी व न्यायालयीन कर्मचारी ज्ञानेश्वर बागले, मंगेश रोकडे, अमोल जोशी, पी.एस. शहाणे, गौरव बोरसे, पी.एस. ठाकरे आणि वकील संघाचे पदाधिकारी, अध्यक्ष ॲडव्होकेट व्ही.के. मानकर, उपाध्यक्ष एस.सी. पुंड, सचिव ॲडव्होकेट बी.बी. आरणे, वकील संघाचे माजी अध्यक्ष सुदाम गायकवाड, ॲडव्होकेट आहेर, ॲडव्होकेट भोसले, ॲडव्होकेट बिडके आदींनी विशेष परिश्रम घेतले. नामदार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे या वर्षातील आज राष्ट्रीय लोक अदालत संपन्न होते. माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश जगमाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड येथे आज रोजी राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झालं. यामध्ये 4 पॅनल्स करण्यात आले होते. त्यामध्ये मोटार व्हेकल ॲक्ट खालच्या प्रकरणात सुमारे 350 प्रकरणं तडजोडीने निकाली झाली आणि रेल्वे कायद्याखालच्या प्रकरणामध्ये सुमारे 300 प्रकरणांचा निपटारा झाला. तसेच विविध बँकांचे सहकार्य लाभल्यामुळे सुमारे 40 प्रकरणं बँकांची या लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले आहेत. या संपूर्ण लोक अदालत यशस्वी होण्यामागे नाशिक रोड विधिज्ञ वार संघांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे लवकरात लवकर प्रकरणं निर्गती होण्यास मदत झाली. तसेच नाशिक रोड पोलीस स्टेशनच्याही सहकार्यामुळे इथली होणारी गर्दी नियंत्रणात आणून अतिशय सुस्थितीमध्ये आणि व्यवस्थितरित्या आजचे लोक अदालत संपूर्णपणे पार पडण्यात यश आलेलं आहे. धन्यवाद.